बीड लोकसभेत जातीपातीवरून राजकारण करण्याचे आरोप होत आहेत। काल धनंजय मुंडेंनी यावरून विरोधकांकडे बोट दाखवलं, तर मुंडे जिल्ह्याचं राजकारण जातीपातीकडे नेत असल्याचा आरोप बजरंग सोनावणेंनी केलाय। पाहूया। या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं ज्याचं नाव आहे भौरंग सोनवणे, हे त्यांचं कुणबीचं प्रमाणपत्र आहे। मी ज्या प्रवर्गामध्ये येतो त्या प्रवर्गाचं माझं प्रमाणपत्र काढणं ही काय चूक आहे का? प्रमाणपत्र ऑनलाईन दिसतंय ना सर्वांना, चोरून लपून आहे का? बीडचं राजकारण यंदाही नेहमीच्या वळणावर आलंय। उपोषणाला बसून काही होत नाही या पंकजा मुंडेंच्या विधानावरून त्याची सुरुवात झाली। मुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळाने, विधानसभेच्या सदस्यांनी ठराव करायचा, अध्यादेश काढायचा, मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा कॅबिनेट मध्ये आणि तो निर्णय जाहीर करायचा आणि तो कोर्टात टिकवायचा, हे त्यांचं कर्तव्य आहे। मी इथे आता आमरण उपोषण केल्याने मिळत नसतं आरक्षण, आणि इथे कोणीही कोणत्याही गरीब समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यापासून रोखणाऱ्यापैकी आम्ही नाही। आठवा गोपीनाथ मुंडेंचे वाक्य। आणि काल धनंजय मुंडेंनी कुणबी पत्राच्या मुद्द्यावरून बजरंग सोनावणेंना लक्ष केल्यानं त्यात अजून भर पडली। या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं ज्याचं नाव आहे भौरंग सोनवणे, हा नोव्हेंबरचा GR आहे, हे त्यांचं कुणबीचं प्रमाणपत्र आहे। हे एवढा गरीब आहे, एवढा गरीब कारखानदार आहे की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली। 14 जानेवारीला कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं आणि 12 मार्चला केच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला। का या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होतं? मी ज्या प्रवर्गामध्ये येतो त्या प्रवर्गाचं माझं प्रमाणपत्र काढणं ही काय चूक आहे का? प्रमाणपत्र ऑनलाईन दिसतंय ना सर्वांना, चोरून लपून आहे का? असं येऊन दाखवायची काय गरज आहे? विकासाच्या कामाच्या प्रमाण दाखवा, त्याच्या वर्क ऑर्डर दाखवा, त्या प्रमाणपत्राचं भांडवल घेऊन ते पुढे बोलले किंवा एक खरेदी विक्री संघाचा नामनिशाण पत्र त्या प्रवर्गातून भरला। त्यांना हे माहीत नाही का त्या इतर मागासवर्गीयाच्या प्रवर्गामध्ये जी ओरिजिनल माळी समाजाची जाती ती त्याचा माणूस आम्ही संचालक केलेला आहे, माळी समाजाचा। मी नाहीये तिथं संचालक। हे तर शेतकरी पुत्र पण बगर जमिनीचा आहे, ह्याला जमीनच नाही शेतीची, आणि जेवढी जमीन आहे तेवढी प्लॉटिंगची आहे। माझं जे नामनिशाण पत्र आहे ते ऑनलाईन सर्व जगाला दिसतंय, तर ते जे म्हणतील त्याच्यातून मी माघार घेईल। पण जर समजा माझी एक प्लॉट सोडता बाकी सर्व शेत जमीन असेल तर त्यांचा उमेदवार माघार घेणार का? पक्ष प्रवेश करायच्या 2 दिवस अगोदर महायुतीच्या सरकारकडून सोलापूरच्या आणि केच्या दोन्ही कारखान्याचं एक्सटेन्शनचं प्रपोजल 8 तासात मंजूर करून घेतलं। उपमुख्यमंत्री अजितदादाच्या कारखान्याचं सुद्धा झालं नाही, याचं झालं। माझा प्रस्ताव हा 2 वर्षापूर्वी दाखल झालेला आहे, ते म्हणतात 8 तासात मंजुरी मिळाली। मग त्यांच्या सरकारमध्ये 8 तासात मंजुरी ती कशी देते तेच मला कळत नाही। आणि आचारसंहिता लागल्यावर दिली म्हणतात पुन्हा, म्हणजे आचारसंहितेचा भंग केला का त्यांनी? मला माहित नाही, त्यांनाच विचारा ते की आज या ठिकाणी या बीड जिल्ह्याची निवडणूक जात पात धर्मावर जाते, आमची जात काढली जाते। कधी या बीड जिल्ह्यानं जातीपातीचं राजकारण केलं? मनावर हात ठेवून सांगावा, कधी कमी आम्ही जात पात धर्म याचं राजकारण केलं? मी म्हणलंय की माझी जात काढली जाते, याचं माझं दुर्दैव। कुणी काढली होती, कधी काढली? किंवा एखाद्या कुठं एखादी एव्हिडन्स द्या तसा की मी जातीपातीवर बोलतोय। मी जातीपातीचं राजकारण करतच नाहीये, समोरचे उलट त्या पद्धतीने राजकारण करतायत। आज ज्या समाजात जाऊन मत मागतोय या व्यक्तीने या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या 20 वर्षातलं यांनी दाखवावं। एक भाषण नाही, एक उदाहरण नाही, पण प्रमाणपत्र घ्यायला पहिले 2च गोष्टी बोलणार आहे की तुम्ही विकास काय केला तो दाखवा आणि विकास काय करणार ते सांगा। ते विकास काय करणार त्याच्यावर बोलले का? दोघं बहीण भाऊ उमेदवार आणि पालकमंत्री विकास बीड जिल्ह्याचं काय करणार बोलले का? आडसकर साहेब म्हणले की हा समोरचा जो बहुरंगा बप्पा कॅन्डिडेट आहे
अहो ते एवढे बहुरंगी आहेत, सर्व महाराष्ट्राला माहित आहे. आणि ते मग जे बहुरंगी आहेत त्यांनी दुसऱ्याला बहुरंगी म्हणावं हे म्हणजे जोकच आहे. जात निवडणुकीत आणू नका असं आवाहन करतानाच स्वतः धनंजय मुंडेंनीच कुणबी पत्राचा विषय छेडला. त्यामुळे धनंजय मुंडेच पंकजा मुंडेंना पाडण्याचा प्लॅन आखत नाहीत ना, अशी शंका वीरेंद्र पवारांनी व्यक्त केली. या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं, ज्याचं राव आहे भौरंग सोनवणे, हे त्यांचं कुणबीचं प्रमाणपत्र आहे. जर तो माणूस ते प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र असेल तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही जाहीर आक्षेप कसं काय घेऊ शकता? तुम्हाला असं म्हणायचं आहे का की चुकीच्या लोकांना तुम्ही प्रमाणपत्र वाटली गेलीत राज्य सरकारने? जातीच्या लोकांना मिळालेले प्रमाणपत्र तुम्ही अशा प्रकारे दाखवणं याचा अर्थ असा होतो की आमच्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने ते प्रमाणपत्र काढलेले आहेत. तर असं वाटतं की त्या पंकजाताईंना पाडण्यासाठीच तुम्ही हे करताय की काय, जेणेकरून तिथे वंजारी मराठा वाद तिथे व्हावा आणि मराठा समाजाने त्यांना मतं देऊ नये, अशा प्रकारचं काय तुम्ही काय षडयंत्र रचलंय का? हाच आम्हाला आता त्याच्यामधून एक संशय यायला लागलाय. बीडची निवडणूक ही नेहमी मराठा विरुद्ध वंजारी अशी रंगवली जाते. मात्र यंदा अनेक पदर असल्याचं दिसतंय. ओबीसी नेते सांगणाऱ्यांना आपल्या जिल्ह्यात बड्या पदांवर एकाच जातीचे अधिकारी का लागतात, अशी चर्चा सोशल मीडियात रंगते. खुद्द पंकजा मुंडेंनीही त्यावर सभेतून भाष्य केलंय. आता काहीतरी एक मेसेज व्हायरल झाला का, तो म्हणे सगळे अधिकारी वरचे पालकमंत्र्यापासून ते काय ग्रामपंचायतपर्यंत सगळे आमदार म्हणे वंजारी समाजाचे आहेत. आणि कुठे गेले साळी कोली काय धनगर सुतार सोनार, आणि आम्ही काय करायचं, हे काय चाललंय? IAS अधिकारी कसे येतात, IPS अधिकारी कसे येतात? पंकजा मुंडे पालकमंत्री झाली तेव्हा नवल किशोर राम अधिकारी होते. कोण होते ते? महायुतीत तिन्ही पक्ष एकत्र असले तरी सूर मात्र वेगवेगळे लागतायत. प्रीतमला ताईला जरी ही निवडणूक हलकी वाटत असली उमेदवार म्हणून, पण मला मात्र ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आता अण्णा आणि साहेब दोघेही नसल्या म्हणून घरातला पालक म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर. धनुभाऊनी सांगितलं की आता मी घरातला मोठा आहे, तेव्हा मला ते क्षण आठवले. 2014 पासून 2024 पर्यंत जेव्हा मी घरातली मोठी होते, माझा बाप भरल्या ताटावरून गेला आणि माझ्या पाठीमागे कोणाही मोठ्याचा आधार नव्हता, तेव्हा तुम्ही माझा परिवार झालात. तुम्ही या सभेमध्ये भाषण जरूर कराल, पण प्रत्यक्षात तुम्ही काय मदत कराल ह्याच्यावर डोळ्यात तेल घालून हे सगळे बघतायत. सगळे तुमच्या राईट हँड, तुमचा लेफ्ट हँड, तुमच्या बरोबर रोज पाण्यात जेवणारा माणूस आज कुठे काम करतोय हे बघण्याची डोळ्यात तेल घालून गरज आहे. यंदा बीडमध्ये मराठा आंदोलन एक फॅक्टर ठरू शकतो याची चर्चा आहे. महायुतीकडून पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीकडून बजरंग सोनावणे यांचा सामना आहे. वंचित आघाडी गेल्या वेळेप्रमाणे प्रभाव पाडेल का हे निकाला दिवशीच कळणार असलं तरी वंचितनेही मराठा उमेदवार दिल्यानं गणित बिघडल्यास बजरंग सोनावणेंना त्याचा फटका बसू शकतो. 2019 लोकसभेत कैकाडी समाजाच्या विष्णू जाधवांना वंचितनं तिकीट दिलं होतं. यंदा मराठा समाजातील अशोक हिंगेंना वंचितने तिकीट दिले. बीड लोकसभेत गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी या 6 विधानसभा येतात. 2019ला प्रीतम मुंडेंविरोधात बजरंग सोनावणे होते. मुंडेंना 6,78,175 तर बजरंग सोनावणेंना 5,09,807 मतं पडली होती. मुंडेंचा 1,68,000 मतांनी विजय झाला, तर वंचितनं 92,139 मतं घेतली. विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे आधी शरद पवारांच्या गटाकडून लढण्याची चर्चा होती. मात्र अचानक त्या फडणवीसांच्या भेटीला गेल्या. नंतर चर्चा थंडावली. ज्योती मेटेंनीही मतांचं विभाजन नको म्हणून माघार घेतली. वास्तविक मेटेंच्या उमेदवारीचा तोटा महाविकास आघाडीला होण्याचा अंदाज जाणकार वर्तवत होते. दरम्यान प्रीतम मुंडेंबद्दलही पंकजा मुंडेंनी मोठं विधान केलं. त्यावर पंकजा मुंडेंनी बीडमध्ये लक्ष देण्याचा सल्ला छगन भुजबळांनी दिला. की कोणाला उचलून त्याच्या जागेवर मी बसणार नाही, भले मग ती माझी बहीण असो. प्रीतम 10 वर्ष खासदार राहिलेली आहे, एकदम तिला घरी बसून मी करावं
असा निर्णय मी घेऊ शकत नाही, तो दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. मी कुठेही निवडणूक लढवीन जगात, दुसऱ्या देशात जाऊ, पण मी प्रीतमताईंना उचलून काही निवडणूक लढणार नाही, हे मी स्पष्ट केलेलं आहे. प्रीतमताईंना विस्थापित करणार नाही, मी शब्द दिला होता. मी नाही मला नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले. पण मला आत्ता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची. ताईचं काही आणलं नाही, ताईला मी नाशिक वरून उभं करीन, तुम्ही काळजी करू नका. मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही. पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे. बीडची जी निवडणूक आहे काहीतरी 13 तारखेला, कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं. काय ते निवडून येणं महत्त्वाचं आहे, तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा. नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण अशातला भाग नाही. नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे, हीच अडचण आहे. तुम्ही बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा, सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून या. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.